यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने बॉलिवूडचे कपूर घराणे चांगलेच चर्चेत आहे। रणबीर कपूरशी संबंधित सेलिब्रेशन पार्टीतील एक व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये रणबीरच्या तोंडून असं काही निघालं आहे की ज्यावर चांगलाच हशा पिकला असून लोकांनी त्याला ट्रोलही करायला सुरुवात केली आहे। केक कटिंगला सुरुवात होताच रणबीरच्या तोंडून जय माता दी अशी घोषणा ऐकू येत आहे। ही ऐकून सगळ्यांनाच हसू आलंय। दिल्ली विमानतळावर सोमवारी दाट धुक्याची चादर पसरली होती। दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवा ठप्प झाली होती। आयजीआय विमानतळावर याचा मोठा परिणाम झालाय। तर दाट धुक्यामुळे दृश्यमानता फारच कमी झाली होती। स्पष्टपणे काहीही दिसत नव्हतं। त्यामुळे तब्बल 110 विमान उड्डाणांना विलंब झालेला आहे। वैमानिकांना पुढील दृश्य स्पष्टपणे दिसावे यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र या प्रयत्नांचा वैमानिकांना मोठा फायदा झालेला नाहीये। दृश्यमानता कमी झाल्यामुळे जवळपास 18 विमानांच्या उड्डाणांना जास्त कालावधी लागलाय। मध्य रेल्वेने मंगळवारी ठाणे स्थानकावर केलेल्या आकस्मिक तपासणीत तब्बल 1309 तिकीट नसलेले प्रवासी पकडले गेले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाणे स्थानकावर तिकीट विरहित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेगा ड्राईव्ह हाती घेण्यात आलं। 58 तिकीट परीक्षक कर्मचारी आणि 12 रेल्वे संरक्षण दल कर्मचारी तैनात करण्यात आले होते। तिकीट विरहित प्रवाशांवर कारवाई करत तब्बल 4,19,235 इतका दंड वसूल करण्यात आलाय। वसमतच्या आठवडी बाजारात तालुक्यातील असंख्य शेतकरी युरिया विकत घेण्यासाठी कृषी केंद्रावर फिरून हैराण झालेत, परंतु कोणत्याही दुकानावर युरिया मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं। तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांनी युरिया का मिळत नाही म्हणून घेराव घातला। त्यावर कृषी अधिकाऱ्याने काही कृषी दुकाने तपासली असता युरियाची पोटी नसल्याचं निष्पन्न झालं। सध्या मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली असून या पिकाला खत टाकण्यासाठी शेतकरी वणवण करतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुस्तीची दंगल खेळवण्यात येते। गेल्या 15 वर्षापासून स्वर्गीय सुंदरलाल यादव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही दंगल गोंदिया शहरातील यादव चौक येथे सुरू असून या दंगलीमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील पैलवान मोठ्या हिरहिरीने भाग घेऊन या कुस्तीच्या दंगलीमध्ये भाग घेत असतात, आपला सहभाग नोंदवत असतात। तर गोंदिया शहरात असलेल्या या तिन्ही राज्याच्या कुस्तीच्या दंगलीमध्ये नागपूर, इंदोर आणि येथील पैलवानांमध्ये शेवटची दंगल रंगली असून नागपूरच्या पैलवानाने बाजी मारली आहे। डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांच्या वतीने ज्ञानज्योत मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मशाल मोर्चाचा मार्ग श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय ते डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती भवन असा होता। या मशाल मोर्चामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक, महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक योजना, त्याचबरोबर एनसीसी तसेच क्रीडा विभाग, अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला शेगावचे संत गजानन महाराज मंदिर हे भक्तांसाठी रात्रभर सुरू असणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी शेगावला होत असते, त्यामुळे भक्तांची गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे। देशभरातून भाविक शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल होतात, त्यामुळे गजानन महाराज भक्तांसाठी ही आनंदाची बातमी मानली जाते। चुनाभट्टी गोळीबार प्रकरणी एका सराफासह दोघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींनी पिस्तूल आणि गाड्या घेण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप करण्यात आलाय, तर या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 125वी जयंती रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरं होत आहे। या निमित्ताने त्यांच्या अमरावती येथील स्मृतीस्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। सोबतच पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालय संस्था यावर सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सध्या मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर पार्किंगची जागाच नसल्याने प्रवाशांच्या संख्येवर त्याचा परिणाम होत आहे। ही बाब लक्षात घेऊन पीएमआरडीएच्या
शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच प्रत्येक स्थानकाच्या परिसरात पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ही माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे। या मेट्रो प्रकल्पाचा आढावा तसेच या कामातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आणि अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली आहे। तालुक्यातील तराळा येथील श्री संत भाईजी महाराज यांच्या रामचंद्र भरत भेट यात्रेनिमित्त 27 डिसेंबर रोजी पहाटे 5च्या दरम्यान विधिवत पूजा करून रावण कुंभकर्णाचे दहन शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलं। हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील भक्तगण पहाटे 4 वाजल्यापासून तराळा येथे दाखल झाले होते। तराळा येथील संत भाईजी महाराज संस्थानच्या वतीने भरत भेट यात्रा महोत्सवानिमित्त मागील कित्येक वर्षापासूनची परंपरा जपत हा उत्सव साजरा केला जातोय। त्र्यंबकेश्वराच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर सिन्नर तालुक्यात 2 महिला कोरोना संशयित आढळून आलेत। दोन्ही महिलांचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलेत। नाशिकमध्ये कोरोनाचा धोका वाढू लागलाय। आरोग्य विभाग सतर्क झालाय। शहरासह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले। छत्रपती संभाजीनगर शहरात शिकत असलेल्या आफ्रिकेतील सुदान येथील तरुणाने 15 वर्षांच्या 2 मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता। यातील मुख्य आरोपीला मुदत करणारा 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। न्यायालयाने सर्वांची 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे। वीटभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आदिवासी मजूर काम करत असतात। त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रकार समोर येत असतानाच भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा परिसरात वीटभट्टी मालकाने आदिवासी आपल्या वीटभट्टीवर बिगरी म्हणून ठेवले। आता त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणला गेला आहे। वीटभट्टी मालकाविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना गडगंज पगार असताना देखील अजूनही लाचखोरी कमी झालेली नाहीये हे बुलढाणा जिल्ह्यात एसीबीच्या होत असलेल्या कारवाईवरून निदर्शनात येत आहे। गेल्या 6 महिन्यांपूर्वी एसीबीच्या उपअधीक्षकपदी शीतल घोगरे या रुजू झाल्यापासून एसीबी कारवाईचा आलेख वाढलाय। आलेल्या तक्रारीवरून शीतल घोगरे यांनी 6 महिन्यात 12 ट्रॅप केले आहेत, ज्यामध्ये एकूण 15 लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्यात। थकीत पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। सरकारी कार्यालयांना 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे। पाणीपट्टी थकवणारी केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालय संस्थांना प्रारंभी नोटीस बजावण्यात येणार आहे। त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे। आपल्या सौर मालेजवळील एका एम ड्वार्फ श्रेणीतील बटू ताऱ्याजवळ पृथ्वीपेक्षा 13 पट अधिक वस्तुमान असलेला ग्रह संशोधकांना आढळून आला आहे। या संदर्भातील संशोधन सायन्स या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले असून या शोधामुळे बटू ताऱ्याजवळ आतापर्यंत अपेक्षेहून अधिक वस्तुमानाचे ग्रहही असू शकतात याकडे लक्ष वेधलं गेलंय। त्यामुळे आधीच्या गृहीतकांचा संशोधक नव्याने विचार करतायत। यंदाच्या हिवाळ्यात हुडहुडी भरावी इतकी थंडी आहे, मात्र पुण्यात आतापर्यंत अशी थंडी जेमतेम एकच दिवस पडली आहे। त्यानंतर थंडी निरोप घेण्याची चिन्ह दिसत आहेत। पुण्यात किमान तापमान वाढ होत असून येत्या 2 दिवसात ते आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशी प्रवासी सेवा सुरू झाली आहे। लोकांमधील पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापरामुळे मेट्रोने सेवा वाढवली आहे। पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेस सुरू असते। रामलल्लाचं दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे, ती म्हणजे मुंबई ते अयोध्या आता विमानसेवा रामभक्तांसाठी
सेवेत येणार आहे। इंडिगो एअरलाइन्सने मुंबई ते अयोध्या आणि अयोध्या ते मुंबई विमान सेवा सुरू केली आहे। पहिलं विमान 15 जानेवारीला मुंबईतून अयोध्येसाठी उडाणार आहे। सोबतच 30 डिसेंबर पासून दिल्ली अयोध्या विमान सेवा सुरू होत आहे आणि 11 जानेवारी पासून अहमदाबाद ते अयोध्या ही विमान सेवा सुरू होणार आहे। सलग सुट्ट्यांमध्ये देश विदेशातील पर्यटकांची गर्दी कोकणातील समुद्रकिनारे गडकिल्ले मंदिरामध्ये दिसत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपुतळ्याचे अनावरण नौदल दिनानिमित्त करण्यात आले होते। यानंतर दुसऱ्या दिवसापासून शिवपुतळ्याच्या दर्शनासाठी देशभरातील पर्यटकांची किल्ल्यावर अक्षरशः झुंबड उडाली आहे। त्यामुळे राजकोट किल्ला परिसराला पर्यटन स्थळाचं स्वरूप आलंय। आता नाशिककरांना थेट नाशिक पोलीस आयुक्तांना तक्रार करता येणार आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून व्हॉट्सअप नंबर जारी करण्यात आलेला आहे। आपल्या बाजूला होणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत नागरिक थेट माहिती देऊ शकतात। माहिती देणाऱ्या नागरिकांचं नाव पोलीस गुप्त ठेवणार आहेत। मध्य रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। त्या अंतर्गत दादर रेल्वे स्थानकात नुकतीच तिकीट तपासणी करण्यात आली, तर मंगळवारी ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तपासणी करण्यात आली। त्यात एकूण 1309 विना तिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 4,19,235 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। अयोध्येमध्ये नव्या अतिभव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे। या दिमागदार सोहळ्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच त्यापूर्वी भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेण्याचे वेध लागलेत। सध्या अयोध्येमध्ये दररोज 80,000 भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज असून प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा 2 लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील समुद्रकिनारी व इतर ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होतात। त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी मध्य रेल्वे 4 विशेष लोकल सोडणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील CSMT वरून कल्याणकरिता रविवारी मध्यरात्रीनंतर 1:30 विशेष लोकल सुटेल। त्याचबरोबर कल्याण येथून विशेष लोकल मध्यरात्री 1:30 सुटेल, तर हार्बर मार्गावरील CSMT येथे रविवारी मध्यरात्री 1:30 विशेष लोकल सुटेल, तर पनवेल वरून विशेष लोकल ही त्याच वेळेत आहे। या 4ही लोकल सर्व स्थानकात थांबतील। आंतरराष्ट्रीय ख्यातीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने मंगळवारी खेलरत्न आणि अर्जुन सन्मान केंद्र सरकारला परत केले आहेत। कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी संबंधित संजय सिंग यांची निवड झाल्याने या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता। हे 2 सन्मान परत करताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 15 पानांचं पत्र लिहिलंय। तत्पूर्वी बजरंग पुनिया आणि वीरेंद्र सिंग यादव यांनी पद्मश्री सन्मान परत केले। रुग्णांना औषध खरेदी करावे लागू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 15 जानेवारीपासून 0 प्रिस्क्रिप्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र मागील अनेक महिन्यांपासून वैद्यकीय साहित्य, जीवनरक्षक औषधं, दूध आणि अन्न पुरवठ्यासंदर्भातील तब्बल 1714 निविदा प्रक्रिया प्रलंबित आहेत। त्यामुळे रुग्णांना औषधे, दूध व अन्नपदार्थ उपलब्ध करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत असून याचा फटका लाखो मुंबईकरांना बसत असल्याची माहिती अशी टीका काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केली आहे। चांदवड तालुक्यातील वडनेर या गावातून येवला कोपरगाव येथील शेतकऱ्यांसाठी पाट्याला पाणी सोडण्यात आले होते। मात्र वडनेर गावाजवळ पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय। नाशिक मुंबई महामार्गावर पाणी साचल्याने जणू काही पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे नागरिकांना सुद्धा या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंचुरियन येथे खेळवला जात आहे आणि या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय। दिवसाअखेर भारताने 8 बाद 208 धावा केल्यात। भारताकडून यष्टीरक्षक KL राहुलने सर्वाधिक धावा केल्यात।
अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही विमानतळावर दिसताक्षणीच तिला ताब्यात घेण्याबाबत सीबीआयने काढलेल्या नोटिशीला उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली आहे। तसेच रियाला दुबई येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी जाण्याची परवानगी दिली। अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात रिया आरोपी आहे। नवी मुंबईतील फळ बाजारात गोल्डन सीताफळाची आवक वाढली आहे। ग्राहकांसाठी 4 ते 5 व्हरायटीज मध्ये गोल्डन सीताफळ उपलब्ध असून 30 ते 60 रुपये प्रति किलो भावाने हे गोल्डन सीताफळ ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत। फेब्रुवारी महिन्यापर्यंत सीताफळाचा हंगाम सुरू राहणार असून ग्राहक देखील सीताफळ खरेदी करण्यासाठी गर्दी करतात। काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने देशात सगळीकडे रामलल्लाचा जयघोष होतोय, जल्लोष करण्यात येतोय। काही ठिकाणी कळस यात्रा तर काही ठिकाणी मंदिरात पूजा करण्यात येते। तर मुंबईहून एक मुस्लिम तरुणी पायी अयोध्येला निघाली आहे। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चांदवड येथून मालेगावकडे ती रवाना झाली। त्या तरुणीचे नाव शबनम शेख असून तिच्याबरोबर 2 तरुणही आहेत।